टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये खेळला जाणारा एकमेव टेस्ट मॅच त्याची सुरुवात आज झाली. पहिल्या दिवसाचा खेळ जेव्हा थांबला तेव्हा टीम इंडियाने 368 रन काढलेत, त्यांच्या 3 विकेटा गेल्यात. के एल राहुलनी 100 मारली, शुभमन गिलनी 100 मारली. साई सुदर्शनकडे अपॉर्च्युनिटी होती पण त्यांनी ती मिस केली, तो 81 रनावरती आउट झाला. यशस्वी जयस्वालने 24 रन काढले, तो आज लवकर आउट झाला, त्यांनी सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी मिस केली. रिषभ पंत 50 रनावरती नॉट आउट आहे. एक गोष्ट जर ऑब्झर्व केली तर प्रत्येक इंडियन बॅट्समनचा स्ट्राईक रेट हा 70+ होता. मला वाटतं फक्त के एल राहुल असा होता ज्याचा स्ट्राईक रेट 60चा होता. इंडियाचा रन रेट सुद्धा चांगला होता, 4.33. 85 ओव्हरचा आज खेळ झाला, त्याच्यामध्ये टीम इंडियाने 368 रन काढलेत. एक गोष्ट जर ऑब्झर्व केली असेल तर इंटरेस्ट तेवढा दिसत नव्हता आज. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे 10 दिवसा अगोदर आपण IPL बघत होतो जिथे 250 रन 250 रन इझिली बनवत होते. आज टेस्ट क्रिकेट बघताना तो इंटरेस्ट किंवा तो मजा आला नाही. तुम्हाला काय वाटतं, IPL संपल्या डायरेक्ट टेस्ट फॉर्मॅट सुरू करणं थोडंसं चुकीचं होतं का? नक्की सांगा.